आज बळीराज सेना आणि कुणबी एकीकरण समिती महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्तपणे आम्ही इथे पत्रकार परिषद घेतली आणि या पत्रकार परिषदेमध्ये देशात होऊ घातलेल्या लोकसभेच्या रिंगणात आम्ही उतरतोय हे जाहीर करताना 11 उमेदवारांची लिस्ट आम्ही तुमच्यासमोर ठेवलेली आहे। त्यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा, रायगड लोकसभा, मावळ लोकसभा, भिवंडी लोकसभा, पालघर लोकसभा, कल्याण लोकसभा, ठाणे लोकसभा, उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा, सांगली लोकसभा, ईशान्य मुंबई लोकसभा आणि नाशिक किंवा नागपूर अशा प्रकारे पहिल्या टप्प्यामध्ये आम्ही 11 लोकसभेचे उमेदवार किंवा 11 लोकसभा आम्ही इथे जाहीर केलेले आहेत। त्यापैकी 5 उमेदवारांची आम्ही नावही इथे घोषित केलेली आहेत। रायगडमधून सन्माननीय भूषणजी बरे, मावळमधून सन्माननीय राजारामजी पाटील, उत्तर पश्चिम मुंबईमधून श्रावण इंगळे, सांगलीमधून हबप गणेश डांगे महाराज आणि नाशिकमधून धनंजय किनगावकर असे 5 उमेदवार आम्ही आज तुमच्यासमोर जाहीर केलेले आहेत। येणारी लोकसभा या आम्ही सर्वसाधारण कामगार वर्ग, शेतकरी वर्ग, शेतमजूर, कष्टकरी अशा सगळ्या बहुजन ओबीसी समाजाला घटकांना सगळ्या छोट्या मोठे शेतकऱ्यांसाठी लढत असलेल्या संघटनांना एकत्र घेऊन या निवडणुकीला आम्ही सामोरे जात आहोत, काम करणार आहोत। ज्या ज्या प्रांतामध्ये जे जे उत्पादन होत आहे त्यावर प्रक्रिया करणारे उद्योग व्यवसाय तिथेच आणावेत यासाठी आमची भूमिका असणार आहे। शेतकऱ्यांना त्यांच्या शेतीचा चांगला मोबदला मिळावा यावरती आम्ही काम करणार आहोत। कुळ कायदा जो मोठ्या प्रमाणात कोकणात प्रश्न भेडसावतोय सगळ्या शेतकऱ्यांना, त्याच्यावरती आम्हाला काम करायचं आहे। बेरोजगारी आहे मोठ्या प्रमाणात वाढते आहे, त्याच्यावरती आम्हाला काम करायचं आहे। मुंबईसारख्या शहरांमध्ये, ठाण्यासारख्या शहरांमध्ये उद्योग आहेत, खास करून मुंबईमधून हे सगळे आपल्या राज्याच्या बाहेर जात आहेत, ते कसे थांबतील याच्यावरती आम्हाला काम करायचं आहे। एकंदरीत अशा प्रकारे असा अजेंडा घेऊन आम्ही पक्षाचा पुढे जातोय। आम्ही कुठल्या पक्षाबरोबर युती करावी किंवा कुठल्या पक्षाबरोबर जावं हे आम्ही विचारही केलेला नाहीये। आम्हाला स्वतंत्रपणे जायचं आहे लोकांमध्ये, आमची भूमिका लोकांपर्यंत पोहोचवायची आहे, घरोघरी पोहोचवायची आहे आणि त्यासाठी आम्ही कुठल्याही कोणाबरोबर जाणं किंवा कोणाबरोबर आमच्या हे करणं, युती करणं आमचा विषयच नाहीये। आम्हाला स्वतंत्रपणे लढायचं आहे एवढं आम्हाला आज माहिती आहे। इलेक्शन में वोट बैंक के लिए लोग बड़े-बड़े बोल-बच्चन तो करते हैं लेकिन बाद में सब खामोश हो जाते हैं, उसमें क्या आपकी भूमिका है? आपने देखा रहेगा हम कितने साल से रास्ते पे उतर के लड़ने वाले लोग हैं। हमारा काम ही रास्ते पे उतर के लोगों के लिए लड़ना और वही लड़ाई हमें लड़नी है। वो रास्ते पे लड़ते थे, अगर चांस मिला, आप लोगों ने चांस दिया तो हम लोग जाके विधानसभा लोकसभा में जाके लड़ेंगे। शिक्षणकारी प्रकल्प नको तिथल्या वातावरणाला सुटेबल असलेले किंवा तिथल्या उत्पादनावरती प्रक्रिया करणारे प्रकल्प आम्हाला हवे आहेत। तिथे जर प्रकल्प उभे केले, शेतकऱ्यांना त्यांचा चांगला हमीभाव मिळाला, आज आंबा काजू आहे याला जर हमीभाव मिळाला तर तिथला कोकणातला शेतकरी असाच सुखी होईल आणि यावर आम्हाला काम करायचं आहे। कोकणामध्ये चांगले चांगले नेते होऊन गेले पण त्यांनी कोकणाकडे अजिबात दुर्लक्ष केलेल्यासारखं आपण म्हणावं लागेल। आजही आहेत, होऊन गेले काय लोकांनी कोकण रेल्वेसाठी मधु दंडोदे वगैरे यांनी चांगलं काम केलं, परंतु आज असलेले नेत्यांपैकी एकालाही कोकणाच्या विकासाबद्दल किंवा कोकणी जनतेबद्दल अजिबात कसलं सुख सोयरं नाहीये। आणि म्हणून आम्ही त्या गोवा महामार्गाच्या बाबतीत आम्ही आमच्या अजेंडामध्ये विषय घेतलेला आहे गोवा महामार्गाचा, याच्यावरती आम्ही काम करणार। आणि जर आम्ही सत्तेत आमचा एका दुसरा तिसरा जो कोण खासदार पुढे येणारे कोण आमदार असतील तर आम्ही जीव तोडून आमचे ते लोक त्याच्यावरती भांडणार आणि काम करणार।